आपल्यासोबत आहेत राष्ट्रवादीचे नेते जयंत पाटील साहेब। सर, आज मीरा भाईंदरमध्ये मराठी विषयावर मोर्चा जो आहे प्रश्नावर काढला होता। याआधी व्यापाऱ्यांनी त्या ठिकाणी मोर्चा काढला होता। आज मोर्चाला मराठी माणसाच्या परवानगी नाकारली। कुठेतरी सरकार दुजाभाव जे आहे ते करत आहे का? सरकारने तिथल्या पोलिसांनी दुजाभाव केला असं मला वाटतं। मराठी माणसांना महाराष्ट्रात मोर्चा काढायला आणि मराठी भाषेसाठी मोर्चा काढायला जर बंदी हे सरकार करत असेल तर सरकार काय पद्धतीने विचार करतं हे यातनं स्पष्ट होतं। सरकारचा निषेध करावा तेवढा थोडा आहे। सरकारचे मंत्री प्रताप सरनाईक आज त्या ठिकाणी गेले होते आणि त्या ठिकाणी प्रताप सरनाईकांच्या विरोधात घोषणाबाजी देखील त्या ठिकाणच्या नागरिकांनी केली आणि बाटली सुद्धा फेकून मारली। आल्यापावली त्या ठिकाणी प्रताप सरकारला परत जावं लागलं। मला नक्की काय झालंय मला माहीत नाही, पण प्रताप सरनाईकांनी देखील मराठी माणसांनी मोर्चा काढला पाहिजे याचं समर्थन केलं असं मी ऐकलं। त्यामुळं सरकारमध्ये मतभेद आहेत। सरकारमध्ये गृह खातं एक म्हणतंय आणि राज्याचे मंत्री वेगळं म्हणतायत। असा एक विरोधाभास सरकारमध्ये निर्माण झालाय का याचाही अभ्यास करणं गरजेचं आहे। विरोधी पक्षनेत्याबाबतचं पत्र जे आहे ते आज सरन्यायाधीशांना या ठिकाणी देण्यात आलेलं आहे आणि मागणी देखील पत्राद्वारे करण्यात आलेली। विधानसभेच्या निवडणुकाहून इतके महिने झाले आणि आज त्या महाराष्ट्रातल्या विरोधी पक्षाच्या गटनेत्याला, सर्वात मोठ्या पक्षाच्या गटनेत्याला विरोधी पक्षनेता करणं हे नैसर्गिक आहे आणि परंपरेने आहे, पण या सरकारने हे होऊन दिलेलं नाही। अध्यक्ष कुठेतरी या संपूर्ण संदर्भाने जबाबदारी अध्यक्षांचीच आहे, पण अध्यक्ष मुख्यमंत्र्यांनी सांगितल्याशिवाय काही करत नाहीत। त्यामुळं जबाबदारी मुख्यमंत्र्यांचीच होते शेवटी, म्हणजे सरकारची। तर ही संपूर्ण जबाबदारी जी आहे ते विरोधी पक्षनेता नेमण्याची सरकारची आहे आणि अध्यक्ष जे आहेत ते मुख्यमंत्र्यांचं ऐकल्याशिवाय करत नाही असा आरोप जो आहे तो जयंत पाटील यांनी केला आहे। कॅमेरामन रोहनसह विवेक गावंडे, TV9 मराठी, मुंबई। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।